अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 8 अंतर्गत जोग स्टेडियम परिसर, राहुल नगर, काँग्रेस नगर व बिच्छू टेकडी भागात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार जोर धरताना दिसत आहे। माजी महापौर वंदना कंगाले तसेच शोभा शिंदे आणि मोहम्मद साबिर यांच्या प्रचाराला नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे। विशेषतः माजी महापौर वंदना कंगाले यांना वंचित बहुजन आघाडीतूनही प्रभागातील नागरिकांची पहिली पसंती मिळत असल्याचे चित्र आहे। प्रचारादरम्यान नागरिकांनी विविध नागरी समस्यांकडे लक्ष वेधले असता उमेदवारांनी त्या सोडविण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा विश्वास व्यक्त केला आहे। निवडून आल्यानंतर प्रभागातील प्रत्येक विकास कामाला सहकार्य करणे, सामान्य जनतेचे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावणे आणि जनतेशी निष्ठावान राहून काम करण्याची हमी वंचित बहुजन आघाडीच्या तिन्ही उमेदवारांनी दिली आहे। वाढता समर्थन आणि जोशपूर्वक प्रचारामुळे प्रभाग क्रमांक 8 मध्ये वंचित बहुजन आघाडीची ताकद वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। नमस्कार, सौ वंदना महेंद्र कंगाले, प्रभाग क्रमांक 8 जोग स्टेडियम चपराशीपुरा। मी इथून वंचित बहुजन आघाडी आणि अलीम पटेल यांच्या ग्रुपला म्हणजे युती आहे या पक्षातून मी उभी आहे। माझं चिन्ह आहे सिलेंडर आणि मी सगळ्या प्रभागाच्या लोकांना विनंती करते की मला योग्य न्याय द्या आणि या मागच्या वेळेस कसा माझ्यावर विश्वास टाकला होता तसं मला यावेळेससुद्धा विजयी करा। आपल्या प्रभागाचे जे काही उर्वरित कामं आहे घरकुल संदर्भात किंवा ज्या महिलांना बचत गटाच्या महिला आहे त्यांना आपण रोजगार देऊ, अजून काही रोड नाली जे काही राहिलेल्या उर्वरित कामं आहे त्यालाही आपण प्राधान्य देऊ। एवढेच मी या ठिकाणी आवाहन करते। धन्यवाद। जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र। ताई, मला एक सांगा, रोड नाल्या याच्या व्यतिरिक्त अजून वार्डाचा विकास म्हणून तुम्ही काय कार्य करणार युवा पिढीसाठी? युवांसाठी बरेच युवा असे आहे की आता गव्हर्नमेंट जॉब नाहीच आहे, सरकारकडे आहेत रिक्त जागा पण भरत नाही आहे। आपण त्यांना ज्या प्रायव्हेट जॉब वगैरे त्या संदर्भ कंपनीमध्ये सुद्धा आपण त्यांच्या जॉबसाठी प्रयत्न करू। त्यांच्यासाठी तुम्ही अजून काही स्कीम चालवणार आहात का? हो ना, नवीन योजना आपण त्यांच्यासाठी काही आणू नवीन पिढीसाठी। मी सौ शोभा रवींद्र शिंदे, प्रभाग क्रमांक 8 जोग स्टेडियम चपराशीपुरा। मी या प्रभागात आधी काँग्रेसची नगरसेविका असताना बरेचसे कामं माझे झालेले आहेत। रोड नाल्या तर झालेच आहे, पण पोल, लाईट, पाण्याची पाईपलाईनसुद्धा मी करून दिलेली आहे पूर्ण प्रभागामध्ये। आणि जे काही उर्वरित मला तरी नाही वाटत काही कामं राहिले आहेत, पण तरी पण काही माझ्याकडनं कामं सुटले असतील तर ते कामं करायचा मी पूर्ण प्रयत्न करेन। कारण की आधी कसं होतं, जे कामं आम्ही करत नव्हतो त्या टायमाला आमच्यावरचे जे नेते होते ते काही जास्त कामं करू देत नव्हते, कारण की प्रभागामध्ये त्यांचं काहीच काम नव्हतं। जास्तीत जास्त कामं मी स्वतः केलेले आहेत। त्यांचं म्हणजे जिथे मी काम करायची तिथे मी त्यांना ओपनिंगसाठी बोलवायची, पण ते नंतर माझ्यावर नाराज व्हायचे की ताई तुम्ही हे काम टाकलं, मला विचारलं नाही, तुम्ही मला सांगायला पाहिजे होतं। त्यांचं आमच्यावर असं प्रेशर राहायचं, म्हणून काही कामं आमचे सुटले असतील। तर आता आमच्यावर कोणतं प्रेशर नाही आहे। आता आम्ही वंचित बहुजन आघाडीकडनं उभे आहे, आमची निशाणी आहे सिलेंडर। तर आम्ही तीन जणांचं आमचं हे आहे। माझ्याबरोबर आहे वंदनाताई कंगाले, आमचे भाऊ मोहम्मद साबिर आणि एक मी शोभा शिंदे। आम्ही आता तिघांचं आमचं पॅनल झालेलं आहे आणि आम्ही जे प्रभागामध्ये जे नाही झालं आम्ही तिघंजण याच्या पुढे ते आणण्याचा प्रयत्न करू आणि बेरोजगार युवा पिढींना आम्ही न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न करू। ज्या महिला सुशिक्षित आहेत त्यांच्यासाठी महानगरपालिकेमध्ये सुद्धा काही जागा असतात, ज्या गार्डनमध्ये असतात, तिथे समित्यांमध्ये असतात, त्या जागेसाठी माझ्या महिलांसाठी मी पूर्ण प्रयत्न करेल अशी मी सगळ्यांना आश्वासन देते आणि प्रभागाचा विकास केल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा आश्वासन देते। जय भीम, जय महाराष्ट्र। नमस्कार। बोलिए, आपका नाम? मेरा नाम मोहम्मद साबिर और मैं यूनाइटेड रिपब्लिकन फॉर्म प्लस वंचित आघाड़ी से इनका अलायंस हो गया, इससे मैं खड़ा हूँ। मेरा नाम मोहम्मद साबिर फनकार है और मेरे साथ वंदनाताई कंगाले माजी महापौर और रूलिंग नगर सेवक वंदना शिंदे मैडम ये भी खड़े हैं। काम की अगर बात आती है तो मैं फ्रेश हूँ। मैं वो काम करूँगा जो आज तक किसी ने किया नहीं। सबसे पहले तो महानगर पालिका की जो स्कूल है उसका हाल बहुत बुरा है। एजुकेशन का मुद्दा सबसे इम्पोर्टेंट है और जवान पीढ़ी जो एजुकेशन करके निकल रही है उनको कहीं जॉब नहीं है, उसके लिए हम कुछ नया काम करेंगे जो अब ये बता नहीं सकते। इंशाल्लाह वो करके दिखाएंगे, तब कई बात करेंगे। आपने अभी तक आपके प्रभाग के लिए क्या क्या कार्य किए?
मैं तो आज तक किसी पद पर था नहीं, ना मैंने कोई इलेक्शन लड़ा हूँ। मुझे लोगों ने ज़बरदस्ती खड़ा किया कि भाई अपने प्रभाग का आदमी होना चाहिए जिसको ये सारी समस्या मालूम हो, क्योंकि जिस समस्या से वो जूझ रहे हैं उस समस्या से मैं भी जूझ रहा हूँ। तो वो समस्या मैं हल करने की कोशिश करूँगा। नालियाँ है, नल है, लाइट है, ये सारी समस्या है।